चला टीम येळेवाडी फायटर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. त्याच दरम्यान आदरणीय श्री रणधीरजी कृष्णा येळवे साहेब मुंबई CID सरकारी वकील यांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम सर. मुरलीधर सावंत समाजसेवक धामणी यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ट्रिपल वेज ट्रेडिंग प्रायव्हेट कंपनी पुणे उद्योजक व्यावसायिक आहेत. अगदी मराठी माणूस देखील व्यवसायामध्ये अग्रेसर होत असताना आपण पाहतोय. अमोलजी कदम साहेब यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. संजयजी आंबोळकर साहेब बापू यांच्यावर असलेलं प्रेम आणि या प्रेमाच्या पोटी सर्व ही मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. येळेवाडी फायटर संघ आपला अतिरिक्त खेळाडू दाखल झालेले आहेत. 2 सलामीचे फलंदाज उदय खांडेकर आणि त्यांच्या साथीला मंगेश. षटक क्रमांक 1 साठी सज्ज झालेत गोलंदाज महेश. सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा. मॅच ऑन. पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची आतली कडा. 1 धाव घेतली जाईल. धावांचा श्री गणेशा होतोय. टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे आणि कालचा दिवस सोनावडे संघाने गाजवलाय. रिधिका चषक पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वात हा उपविजेता संघ ठरला होता आणि दुसऱ्या पर्वात देखील हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. आणि रिधिका चषक या संघासाठी मात्र एक अविस्मरणीय स्पर्धा राहिली आहे. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा. वाईट +1 या 2 अवांतर धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर या 2 अवांतर धावेने 3. अगदी दुसरी उपात्य लढत आपल्या समोर येईल. मराठा वॉरियर शेळ त्यांच्या विरोधात सळवे 11 सळवे. अगदी क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चिले जातं की एका धावेला महत्व असतं आणि या आधीच्या सामन्यात एका धावेने अगदी विजय संपादन केलाय. अकुटप्पाचा चेंडू शॉर्टम जॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतली जाईल. उदय खांडेकर अगदी सिंगल जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावर 4. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मंगेश. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक महेश आहेत. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली. बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. चला प्लीज आपण चेंडूसाठी वाट पाहू नका. नवीन चेंडू घेतला तरी चालेल कारण आपल्याला अजून एक उपांत्य लढत अंतिम लढत खेळवायची आहे. लक्ष द्या. थोडंसं सहकार्य करा. सामन्याला गती द्या. आपण वेळेचा अपव्यय टाळायचा आहे प्लीज. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. फटका हवेत खेळलाय. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. इट्स अ क्लासिकल. उदय खांडेकर ब्रँडेड रिया एंटरप्राइजेस षटकार. उदय खांडेकर यांनी मात्र या चेंडूवर मोठा फटका सजवलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले 10. महेश यांच्यावर केलेलं आक्रमण. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा जरूर होता परंतु बॅटची आतली कडा पंच कळवतायत. 1 धाव. नक्कीच सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय उदय खांडेकर यांच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ झालाय. अगदी संघाची धावसंख्या नेल्सन नंबर 11. 2 चेंडू शेष असतील. चांगला बॅकफुट पंच. यावेळेला धावचीची संधी असेल. कॉलिंग चुकले आणि यावेळेला मात्र काय घडलंय. उदय खांडेकर बाद झालेत. मोठ्या विकेटचं पतन. टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे आणि येळेवाडी फायटर संघाला मात्र एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. येळेवाडी फायटर संघ अगदी सचिन येळवे आबा यांच्या माध्यमातून हा संघ सातत्याने PTPL असू द्या KPL असू द्या आणि KPL मध्ये देखील हा संघ येळेवाडी फायटर्स नावानेच खेळला. PTPL मध्ये देखील हा संघ सातत्याने चांगली कामगिरी करतोय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 सचिन. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष असेल.
ऑन साइडला अगदी ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय जाधव. या खेळाडूने मात्र आजचा दिवस गाजवलाय. एक धाव घेतली जाईल शेवटच्या चेंडूवर. या सिंगलने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर टीम नवलाई स्पोर्ट्स सोनवडे 1 गडी बाद 12. अगदी बापू यांच्यावर असलेलं प्रेम आणि संजयजी आंबोळकर साहेब यांच्याबद्दल आपण कालपासून सातत्याने चर्चा करतोय. अगदी ग्रामपंचायत सदस्य रामेशटेवाडी, तत्पूर्वी त्यांनी जर पाहिलं तर काळगाव विभाग असू द्या, रामेशटेवाडी गाव असू द्या, नक्कीच आपल्या कार्याच्या माध्यमातून सर्व समाजकार्य करत असताना अगदी उल्लेखनीय योगदान दिले आपल्या गावासाठी, या विभागासाठी. षटक क्रमांक 2 साठी आलेत सिद्धेश. यावेळेला सिद्धेशांचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर सिद्धेशांचं भव्य स्वागत केलंय. चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून अफलातून. रिधिका चषक षटकार. मंगेश, काय फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर. 18 ला 1. फुलटॉस चेंडू, बैठक फटका आणि चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. क्लासिकल मंगेश ब्रँडेड रिया एंटरप्राइजेस उत्तुंग षटकार. सलगचे 2 षटकार मंगेश यांच्या बॅट मधून आलेत. या षटकाराने संघाची धावसंख्या भरारी घेत असताना 25. अगदी स्वागत केलंय सिद्धेश यांचं. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. सलगचा तिसरा येईल का? यावेळेला अगदी या चेंडूला फिरकी देण्यामध्ये यश आलंय. फलंदाजाला जागेवर उभं ठेवलंय. चांगला चेंडू अगदी हाताळला जातोय सिद्धेश यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावते. 25. 3 चेंडूचा खेळ झालाय. अद्याप 3 चेंडू शेष असतील. यावेळेला देखील इन टू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. रिया एंटरप्राइजेस षटकार. ज्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, फलंदाज सचिन आणि मंगेश यांच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी, विस्फोटक खेळ चालू आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या भरारी घेईल 31. अगदी सिद्धेश यांच्या 4 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. यावेळेला फुललेंचा चेंडू, अगदी या चेंडूवर चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटची अतली कडा घेऊन चेंडू जाईल अगदी स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 32. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. शेवटचा चेंडू. सचिन शेवटचा चेंडू खेळत असताना हलक्या हाताने अगदी ऑफ साइडला चेंडूला दिशा दिली. 1 धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राइक राहील सचिन यांच्याकडे. संघाची धावसंख्या 2 षटकाखेर 33 ला 1. त्याच दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावर काही शुभ सन्मान संपन्न करणार आहोत. नक्कीच ही क्षणचित्र टिपली जातील ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. मी विनंती करेन आदरणीय श्री बापू आपल्या शुभ हस्ते अमोलजी कदम साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. उद्योजक, ट्रिपल वेज ट्रेडिंग प्रायव्हेट कंपनी पुणे. अगदी व्यवसायामध्ये मराठी पाऊल सातत्याने अग्रेसर होत असताना संजयजी आंबोळकर साहेब बापू यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान संपन्न होतोय. त्याच दरम्यान मुरलीधर सावंत साहेब यांचा देखील शुभ सन्मान संपन्न होईल. धामणी गावचे सुपुत्र यांचा देखील शुभ सन्मान बापू यांच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि त्या परंपरेप्रमाणे आपण पुढील शुभ सन्मान संपन्न करणार आहोत. आदरणीय श्री ॲडव्होकेट रणधीरजी कृष्ण येळवे साहेब मुंबई CID सरकारी वकील आहेत आणि नक्कीच आपल्या मराठी व्यक्ती देखील आपल्या शिक्षणाच्या जोरावर अग्रमानांकित प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असताना मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय.
सर्व मान्यवरांसह मनपूर्वक आभार. बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल पूल होईल पॉवरफुल पूल होईल सक्सेसफुल क्लासिकल रिधिका चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 41. त्याच दरम्यान नितेशजी आटुकडे साहेब व्यावसायिक आहेत, त्यांचा देखील आपण मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान संपन्न करत आहोत. मी विनंती करेन बापू आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे. अगदी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मानसन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. धन्यवाद. यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन काय सुरेख फटका पाहायला मिळतोय. कडक कडकडीत प्रहार चेंडू सीमा पार सचिन यांच्या बॅट मधून येतोय. रिया एंटरप्राइजेस षटकार. चला जुना चेंडू द्या प्लीज. या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे 47. आज नितीन कुंभार मात्र स्क्वॉड मध्ये दिसत नाहीयेत. 47 धावा. विस्फोटक फलंदाजी 2.3 चेंडूचा खेळ झालाय. सचिन नाबाद 15 मंगेश नाबाद 19. आक्रमक फलंदाजी काय असते असं मात्र अगदी स्पष्ट उदाहरण टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे सादर करत असताना आक्रमक विस्फोटक फलंदाजी. 47 ला 1. फुलटॉस चेंडू ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमा पार. रिधिका चषक सचिन यांच्या बॅट मधून सुरेख सौकार. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेलंय. 50 अप. 51 धावा. राम यांच्या 4 चेंडूवर तब्बल 17 धावा ठोकल्यात. चेंडूची मागणी होते. जुना चेंडू द्यायचा आहे प्लीज. एक्कावन्न धावा. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. काय दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय. अगदी या सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली सचिन आणि मंगेश यांनी सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र टायमिंग करू शकले नाहीत. अक्षय जाधव चेंडूच्या खाली होते चुकी. चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज सचिन यांच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. रिया एंटरप्राइजेस षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 57. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. आणि हा पहा रिप्लाय अगदी राम यांच्यावर केले आक्रमण. 57 धावा. अक्षय जाधव स्वतःवर नाराज आहेत. झेलची संधी होती परंतु चेंडू हाताला लागून अगदी सीमा पार गेलाय. 1 to go. शेवटच्या चेंडूवर देखील ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळलाय. लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक आलेत. 1 धावेचा पूर्ण प्रयत्न दुहेरीसाठी पलटलेत. अगदी सहजरित्या दुहेरीच्या प्रयत्नात फलंदाज मंगेश धावबाद होतील. या एका धावेने पहिल्या डावाची सांगता. पहिल्या डावाखेर टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे 3 षटकाखेर संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 58. 59 धावांचं लक्ष असेल टीम ए वाडी फायटर्स. 59 रन्स टू विन टीम ए वाडी फायटर्स. चला या नेक्स्ट मॅच पुढील सामन्याची आपण नाणेफेक करणार आहोत. मराठा वॉरियर्स शिळ विपक्ष सळवे 11 सळवे. चला या त्वरित या प्लीज दोन्ही संघ. मराठा वॉरियर्स शिळ विपक्ष सळवे 11 सळवे. आपण मुख्य व्यासपीठावर काही शुभ सन्मान संपन्न करत आहोत. आदरणीय सन्माननीय श्री आत्मारामजी सनस साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन बापू आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न करायचा आहे.
चला हॅलो चेक. आपण शुभ सन्मान संपन्न करणार आहोत. अगदी ओमसा एमटीसीच्या माध्यमातून आपण सन्मान नक्की ही क्षणचित्र टिपली जात आहेत. आत्मारामजी सनस साहेब यांचा शुभ सन्मान संपन्न होतोय. सचिनजी आसवे साहेब युवासेना शहर प्रमुख जळगाव यांचा देखील बापू यांच्या माध्यमातून बापू यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. अगदी ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणून त्यांचं कार्य राहिले आणि बापू यांच्यावर असलेलं प्रेम आणि आज या प्रेमापोटी ही सर्व व्यक्तिमत्व हजर झाले आहेत. महेश काटकर साहेब शिवसेना उपविभाग प्रमुख घनसोली यांचा देखील आपण शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करत आहोत. बापू यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न होतोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान नक्कीच आपण करत आहोत. रमेशजी घोडेकर साहेब शिवसेना शाखा प्रमुख घनसोली यांचा देखील मुख्य व्यासपीठावर बापू यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करत आहोत. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन रमेशजी घोडेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. आदरणीय श्री अशोकजी भिलारे साहेब शिवसेना शाखा प्रमुख घनसोली यांचा देखील बापू यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान संपन्न करत आहोत. मायेची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अशोकजी भिलारे साहेब यांचा देखील मुख्य व्यासपीठावर आपण शुभ सन्मान संपन्न करतोय. आज आपल्या कामातून आपल्या व्यवसायातून अगदी आपल्या बहुमूल्य वेळ काढत असताना बापू यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आज ही सर्व मोठी व्यक्तिमत्व आज रिधिका चषक 2024च्या माध्यमातून अगदी बापू यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झालेत. त्या सर्व मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 59 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन आघाडीचे फलंदाज अक्षय जाधव आणि त्यांच्या साथीने महेश. मी विनंती करेन सचिनजी आसवे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. युवासेना शहर प्रमुख जळगाव ग्रामीण संपर्क प्रमुख सचिनजी आसवे साहेब आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. अगदी या शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा अवांतर चेंडू. 59 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम ए वाडी फायटर्स धावांचा श्री गणेशा होतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र चांगला टप्प्यावर चेंडू हाताळलाय गोलंदाज सचिन. निर्धाव चेंडूची सांगता ज्या प्रकारे फलंदाजी राहिली आहे नवलाई स्पोर्ट्स सोनवडे तिसऱ्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 28 आणि त्यामुळे सामना मात्र पूर्णपणे बदलला. आणि क्रिकेटमध्ये सर नेहमी म्हटलं जातं की तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी एक षटक देखील पुरेसं असतं. तुम्ही एका षटकात सामन्यामध्ये येऊ शकता आणि एका षटकातून सामन्यामधून घरी जाऊ शकता. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना मैदानाच्या आतमध्ये खेळवून ठेवतो. आपण पाहताय, आपण अनुभवताय, आपण ऐकताय. रिधिका चषक 2024 दुसरं पर्व. अकुटप्पाचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका अगदी हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तर लॉंगॉनला चेंडूवर जातील तद्वर 2 धावा पूर्ण केल्या. तेरीचा प्रयत्न होईल का? तेरीचा प्रयत्न झालाय. अगदी सहजरित्या 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 4थ्या धावेचा प्रयत्न होत नसताना दिसतोय. अगदी या 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 4.
4. अक्षय आणि महेश दोन आघाडीचे फलंदाज. 3 चेंडूचा खेळ झालाय. अगदी लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये, प्रयत्न करावे लागतील. वेगवान चेंडू यावेळेला मात्र बॅटच्या बरोबर मध्यभागी लागला नाहीये. अगदी फलंदाज नाराज आहेत स्वतःवर महेश. परंतु अक्षय जाधव जरा पायाचे दुखापत झाली आहे का महेश? अगदी फलंदाज मोठा फटका खेळायचा जरूर होता परंतु अतिरिक्त उसळी सचिन यांच्या गोलंदाजीवर. अक्षय जाधव कशा प्रकारे फलंदाजी करतील यावर मात्र खूप काही अवलंबून असेल, कारण आजचा सकाळचं सत्र या खेळाडूने गाजवलंय. फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूला सरळ बॅटने ठोकलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स, चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या टीम एवाडी फायटर्स अगदी जाऊन पोहोचले 9. 0.5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 टू गो. बिनगडी बाद 9. 59 धावांचं लक्ष. आगोट टप्पाचा चेंडू हिटमॅन स्टाईलने पूल केलाय. चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अगदी फ्रंट फुट वरून पूल फटका. अक्षय जाधव ब्रँडेड रिधिका चषक षटकार. आणि षटकाराने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या बिनगडी बाद 15. अगदी 59 धावांचं लक्ष. पहिल्या षटकात धावा आल्या 15. 12 चेंडूचा खेळ शेष असेल आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 44. 12 चेंडू 44 धावा म्हणजेच काय तर तुम्हाला 22 धावा प्रति षटकामागे बनवायच्या आहेत. आणि या 22 धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला 6 चेंडूमध्ये 4 मोठे फटके मारायचे आहेत. आणि 12 चेंडूमध्ये जर तुम्हाला 44 करायचे आहेत तर 12 चेंडूमध्ये फक्त तुम्हाला 7 मोठे फटके मारायचे आहेत सर. आणि आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये हे बनलं जाऊ शकतं, कारण ज्या प्रकारचे चेंडू आहे, ज्या प्रकारच्या आता बॅट पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्हाला 12 मधले 7 बाहेर मारायचे आहेत. आणि गोलंदाजी करत असताना तुम्हाला 12 मधले 8 चेंडू योग्य टप्प्यावर टाकायचे आहेत. बघा, हे क्रिकेटचं समीकरण आहे. सामना मात्र दोन्ही बाजूने जाऊ शकतो. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज झालेत मंगेश. सामनावीराची अगदी जर्सी यांच्या अंगावर पाहतोय मंगेश. पहिला चेंडू शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. अगदी लक्ष मोठं आहे परंतु अक्षय जाधव आणि महेश यांना प्रयत्न करावे लागतील. 11 चेंडू 43 धावा. प्रत्येक चेंडूवर सामन्याचं समीकरण बदलेल सर. जर निर्धाव चेंडू आले तर टीम एवाडी फायटर संघ पुनरागमन करणं अवघड होऊन जाईल. परंतु नवलाई स्पोर्ट्स सोनावडे संघ काल चांगला खेळलाय. यावेळेला अगदी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि टीम एवाडी फायटर संघाच्या माध्यमातून विचार करायचं गेलं तर अक्षय जाधव नॉन स्ट्राईकला आहेत. त्यांना स्ट्राईकवरती येणं गरजेचं असेल, कारण या खेळाडूने आज मात्र विस्फोटक फलंदाजी केली आहे. गोलंदाज मंगेश ऑन साइडला अगदी ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. एका धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही फलंदाज एका धावेवर समाधान मानतील, कारण अक्षय जाधव यांना स्ट्राईक हवी आहे. आणि ते चित्र अगदी मैदानामध्ये पाहतोय. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. बिनगडी बाद 17. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज मंगेश. अक्षयसाठी हा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. झेलची संधी असेल. स्क्वेअर लेग डीपला तैनात केलाय. सचिन यांनी अप्रतिम झेल पकडलाय. मॅच पकडली आहे की झेल पकडलाय हे देखील आपल्याला येणाऱ्या 2 षटकामध्ये स्पष्ट होईल. परंतु मोठ्या विकेटचं पतन. अक्षय जाधव बॅक टू द पेव्हिलियन. सतराला 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. चला थोडस सामन्याला गती द्या प्लीज. टीम एवाडी फायटर्स नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. चला आपण आपल्याला एक उपांत्य लढत आहे. अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. नवीन फलंदाज योगेश पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर टाकलाय. पंच कळवत आहेत. अवांतर चेंडू. 1 अतिरिक्त धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 18. अगदी बापू यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवर
या स्पर्धेतून रजा घेत असताना सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मोठा फटका खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर आहे ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. काय झेल पकडलाय. अगदी रनिंग कॅच आपण पाहतोय. दीपक अप्रतिम कॅच. अगदी प्रत्येक चेंडू गणिक नवलाई स्पोर्ट्स सोनवडे संघाचा आत्मविश्वास दुणावला जातोय सर. अगदी चांगला खेळ. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही ज्या वेळेला एखादा गडी बाद होतो तुमचा आत्मविश्वास दुणावला जातो. तुम्ही अजून चांगला खेळ करता आणि हेच आपण पाहिलंय. आता एखाद्या फलंदाजाला जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. नवीन फलंदाज सिद्धेश, एक डावखोरा फलंदाज. अगदी सातत्याने हा खेळाडू बाहेरच्या स्पर्धा खेळण्यामध्ये व्यस्त असतो, परंतु आज मात्र एवढी फायटर संघासाठी खेळ करावा लागेल. डावखोऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज आहेत. 18-2 1 to go. यावेळेला मात्र पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या धावफलकावर 18-2. आता मात्र 6 चेंडू मध्ये धावा बनवायच्या तब्बल 41. सामना काहीसा दूर जात असताना मोहन चोरगे साहेब यांच्या माध्यमातून सिद्धेश दुधोडे या खेळाडूने 3 षटकार मारले तर षटकार हॅट्रिक साठी 501 रुपयांचं पारितोषिक. 6 चेंडू 41 धावा. अगदी विक्रोळी या ठिकाणी स्पर्धा होती तिथे 6 चेंडू मध्ये 43 धावा बनल्यात सर. आणि हा विक्रम राहिला टेनिस क्रिकेटमध्ये. त्यामुळे तुम्ही 6 चेंडू मध्ये 41 धावा करू शकता आणि क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. अंतिम षटक घेऊन सज्ज झालेत गणेश. 6-41. पहिला चेंडू अगदी डाऊन द लेग साइड पंच कळवतायत. स्वेर मारा अवंतर चेंडू आणि पहिल्या चेंडूवर एक अतिरिक्त धाव. 6 चेंडू 40 धावा. अगदी 6 चेंडूवर 6 षटकार आले आणि 4 अतिरिक्त चेंडू आले तर सामना जिंकू शकतात. आशा ठेवायला पाहिजे. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू सलगचे 2 अवंतर आलेत. 6-39. अगदी प्रत्येक चेंडूला सामन्याचं समीकरण बदलते. वॉट अ मॅच. 6 चेंडू 39. अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा कोणता संघ ठरेल ही मात्र अंतिम सामन्याची आधी सराव सामना म्हणावा लागेल. मोठा फटका खेळायचा होता. बॅटच्या वरच्या भागाला लागलाय. यावेळेला मात्र एक धाव अगदी घोषांकी स्वरूपात या सिंगलने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21-2. 5 चेंडू 38 धावा. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे असं म्हणावं लागेल कारण लक्ष दूर आहे. ऑफ ड्राईव्ह चांगला ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ आहे डीपला वायडिश थोडासा. एक धाव पूर्ण केली जाईल. या सिंगलने संघाची धावसंख्या धावफलकावर 22-2. 2.2 चेंडूचा खेळ झालाय आणि आपण स्क्रीनवरती पाहू शकता 2 अंकाची जादू. 22-2 2.2 म्हणजेच काय तर 5 वेळा तुम्हाला 2 पाहायला मिळतंय आणि हे क्रिकेट असतं. खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र टाइम करू शकत नाहीयेत सिद्धेश. डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद. दीपक यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. सिद्धेश दुधोडे काहीशे अगदी आपल्याला संत गतीने धावत असताना आणि फलंदाज धावबाद झालेत. दीपक यांचं कौतुक करेन. अगदी चाणाक्ष पद्धतीने थ्रो केलाय. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 22-3. अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा संघ ठरेल का नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. पहिल्या पर्वामध्ये रिधिका चषक मध्ये या संघाने विजेतेपद फटकावलं होतं आणि अगदी पहिल्या पर्वाची पुनरावृत्ती करतायत सोनवडे संघ. नवीन फलंदाज शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अवंतर चेंडू. सतीश आलेत फलंदाजीसाठी परंतु आता सामना मात्र दूर गेलाय. टीम एवाडी फायटर्स पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑन साइडला चेंडू अगदी कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये आणि एका धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. चला टीम एवाडी फायटर्स आपण त्वरा करा प्लीज. आपण थोडस लवकर या. फलंदाज अगदी विनंती असेल आपण एक प्रतिष्ठित स्पर्धा खेळत आहात. थोडस वेळ टाळा. 2 चेंडू 36 धावा. अशक्य असं समीकरण. कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. मी कौतुक करेन गोलंदाज गणेश यांचं. काय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. अगदी पूर्णपणे सामना सोडून दिलाय मी तर म्हणेन. ज्यावेळेला अक्षय जाधव बाद झाले एवढी फायटर संघाने सामना सोडला. 1 चेंडू 36 ची गरज असताना हवेत खेळलाय. झेलची संधी असेल
अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय. अभिनंदन टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. रिधिका चषक 2024 दुसऱ्या पर्वात सलगच्या दुसऱ्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. अभिनंदन टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. हार्ड लक बॅड लक टीम एवाडी फायटर्स. मराठा वॉरियर शिराळे